नृत्य म्हणजे 30 सेकंदाची 40 सेकंदाची 1 मिनिटाची रील म्हणजे नृत्य नाही. उषक काल होता होता काळ रात्र झाली या गाण्यांना कोणी हात नाही घालत. मग त्या उषक कालवरती मी पूर्ण बॅले टाईप नृत्य बसवलं होतं आणि ते पण माझ्या वयाच्या 19व्या वर्षी. आरसा नसेल तर क्लास म्हणजे थोडंसं असं हे होतं. म्हणजे हा ट्रेंड आलेला आहे की आरसा आणि सगळं म्युझिक सिस्टीम आणि हे. तर आरसा नसेल तर त्यांना जमतच नाही क्लासला, की एखादी नृत्यांगना एखादी टीचर असेलच असं नाही आणि एखादी चांगली नृत्य शिक्षिका खूप चांगली नृत्यांगना असेल असं नाही. म्हणजे ती नृत्यांगना आहेच किंवा टीचर आहे, पण ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कुठलीही कला वाईट नसते. तुम्ही कसे करता त्याच्यावर ते डिपेंड असतं. म्हणजे मला लेफ्ट साईडला थोडासा प्रॉब्लेम आहे आणि मला डॉक्टरनी सांगितलं कथ्थक सोडायचं. नमस्कार, वेद भेटच्या या आजच्या एपिसोडमध्ये मी वृंदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपले प्रायोजक आहेत डोंबिवली नागरी सहकारी बँक, आणि अर्थातच अपूर्वा प्रोडक्शन्स. नृत्य ही अगदी नैसर्गिक भावना. कधी करतो नृत्य? आनंद झाला की? आपल्याला खूप काहीतरी सांगायचं असेल तेव्हा? मग त्याच्यामध्ये पदन्यास पाहिला जातो, देहबोली पाहिली जाते का चेहऱ्यावरचे भाव? तर हे सगळंच पाहिलं जातं, कारण नृत्य अत्यंत स्वाभाविक आहे, मानवी स्वभाव आहे. आज आपण या नृत्य प्रवासातली एक प्रवासी, एक साक्षीदार, तिच्याशी गप्पा मारणार आहोत. कविताताई कोळी. जरा फक्त तिच्याबद्दल आधी थोडंसं सांगते आणि मग कॅमेरा तिच्याकडे वळवूया. कविताताई म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा खळखळता झरा, आणि ह्या झऱ्याला खूप ठिकाणी सन्मानित केलं गेलं आहे. इमेज वेलफेअर फोरममधला नृत्य शिरोमणी अवॉर्ड तिला प्राप्त झाला आहे. आद्यकवी महर्षी वाल्मिकी नॅशनल कलाश्री अवॉर्ड प्राप्त झाला आहे. रोटरी व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे श्रमिक सन्मान, मराठी गौरव पुरस्कार आणि नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित आजची आपली खूप छान गप्पा मारणारी नृत्य दिग्दर्शिका, नृत्यांगना कविताताई कोळी. कविताताई, तुझं खूप खूप मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार ताई. नृत्य ही खूप स्वाभाविक भावना, जसं मी आत्ता सांगितलं. हे नृत्य तुझ्यामध्ये आहे याचं पहिल्यांदा तुला कोणी येऊन सांगितलं की तू स्वतःहून सुरुवात केलीस? कधी सुरुवात झाली या प्रवासाला? अर्थातच लहान असताना, खूप लहान असताना मी घरी असेच गाण्यांवरती नाचायचे. मी परळची, त्यामुळे माझ्या घरात रेडिओवरती गाणी खूप ऐकली जायची. म्हणजे अजूनही ऐकतो. आई बाप्पांना रेडिओचं खूप होतं, किंबहुना त्या काळात रेडिओचंच महत्व जास्त होतं, तेच महत्वाचं माध्यम होतं. आणि मग ना सगळे कामगार सभा, वनिता मंडळ, आई, हे सगळे कार्यक्रम रेडिओवरती ऐकायची. बेला के फूल, आणि दिवसभर आमच्याकडे बऱ्यापैकी रेडिओ सुरूच असायचा. आणि मग ती जी मराठी हिंदी गाणी ऐकली जायची आणि त्याच्यावरती मग ताल धरणं, आणि मग मी नाचायचे. मला खूप आवड आहे, मलाही गाण्यांची खूप आवड आहे. मग तो ताल धरून मी नाचायचे. आणि म्हणजे सगळे असे म्हणतात, माझे नातेवाईक, शेजारचे पाजारचे, की तू खूप नाचायची. आणि आमच्या परळला सगळे सण, हनुमान जयंती, रामनवमी, आमच्याकडे स्वतः घरात गणपती आणि बाजूला सार्वजनिक गणेशोत्सव असायचा. त्याच्यामुळे तिकडे माझं नृत्य हमखास असायचं. अच्छा. तर ह्या सगळ्या उत्सवी वातावरणामुळे म्हणा किंवा ह्याच्यामुळे, तर ते नाच हा माझा सुरुवात झाली नाचायला आणि तो वाढत गेला हळूहळू. क्या बात आहे. आणि ताईची एक खासियत अशी आहे की जेव्हा तुम्ही तिचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावरती पाहाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की तिच्या कोरिओग्राफीज, आणि ती स्वतः नृत्यांगना म्हणून सुद्धा इतक्या छान पद्धतीने ती नृत्य करत असते. आणि असं वाटतं ते पाहून की हे आपल्याला करता येईल किंवा आपण करून पाहायला पाहिजे. तर हे खूप छान खासियत आहे, कारण बऱ्याचदा असं होतं की जी नृत्यांगना असते ती कोरिओग्राफर असतेच असं नाही. तर मला असं विचारायचं आहे तुला की जेव्हा डान्सर म्हणून तू करिअरला सुरुवात केलीस आणि आज तू कोरिओग्राफर आणि डान्सर अशा दोन्ही गोष्टी सांभाळतेस, तर काय वाटतं ग तुला की हा
म्हणजे दोन प्रवासांमधला नेमका फरक काय आहे की नृत्यांगना असणं आणि कोरिओग्राफर असणं? खूप मोठा फरक आहे. म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की एखादी नृत्यांगना एखादी टीचर असेलच असं नाही, आणि एखादी चांगली शिक्षिका खूप चांगली नृत्यांगना असेल असं नाही. म्हणजे ती नृत्यांगना आहेच किंवा टीचर आहे, पण ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. की आपल्याकडे बघा ना, शेकडो मुली येतात शिकायला, पण सगळेच डोक्यात हा विचार घेऊन नाही येत की मला म्हणजे नृत्याचे क्लास काढायचे, नृत्य वर्ग काढायचे. ती आवड म्हणून येतात. मग हळूहळू कदाचित ते त्या प्रवाहात येऊन नृत्य शिक्षिका होतीलही. पण मला असं म्हणायचं की ह्या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला नृत्य ही कला तेवढ्या आत्मसात करणं, तेवढ्या ह्याच्याने आत्मसात करणं खूप गरजेचं आहे. आणि मग जाऊन तुम्हाला कुठेतरी असं वाटतं की नाही, आता मी ही कला दुसऱ्यांना देऊ शकते किंवा माझ्याकडे ती देण्याची ताकद निर्माण झाली आहे. मलाही सुरुवातीला असं होतं की मला कोरिओग्राफर हा तर मी म्हणेन आत्ताचा शब्द आहे, तेव्हा नृत्य दिग्दर्शक म्हटलं जायचं. आणि माझ्या पहिल्या गुरु डॉक्टर किशुपाल यांच्याकडे मी भरतनाट्यमचे धडे घेतले. 4 परीक्षा दिल्या. शाळेत असताना माझी आरंभट शाळा, त्यांच्या या शाळेमध्ये क्लास सुरू झाले. साधारण 6वीला वगैरे होते मी. तिथपर्यंत मी नुसतीच नाचायचे. म्हणजे त्याला काही असा आकार नव्हता की शास्त्रीय शैलीचा काही त्याला असा हे नव्हता, आकार नव्हता. मग शाळेत क्लास सुरू झाल्यानंतर मी क्लासला जायला लागले. मग लक्षात आलं की या सगळ्या गोष्टी शास्त्रोक्त पण आपण शिक्षण किती महत्त्वाचं आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. आणि मग त्यांच्याकडे त्यांचे जे वडील कैलासवासी सुबल सरकार यांच्याकडे जाण्याचा योग आला त्यांच्यामुळे. आणि जवळजवळ मी 5-6 वर्ष त्या प्रोसेसमध्ये होती. त्यांच्या घरी जाणं, आमच्या किशुपाल मॅडम बरोबर काम करायला सुरुवात केली. मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. म्हणजे आमच्या सुबलदांच्या बऱ्याचशा मराठी चित्रपटाच्या सेटवर जाण्याचा योग आला. कारण मी 11वीला गेल्यानंतर मला माझ्या मॅडमनी मदतीसाठी घेतलं, एक असिस्टंट टीचर म्हणून विचारलं. आणि मला तर ह्याच्यात खूप आवड होती. कळत काही नव्हतं की आपल्याला ह्याच्यातच करिअर करायचं, तिथपर्यंत काही असं ठरलेलं नव्हतं. पण मजा वाटायची की हे सगळं काम. आणि मग त्या 4-5 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी शिकल्या. बॅकस्टेज वर्क काय असतं, तेव्हा आम्ही कॅसेट टू कॅसेट रेकॉर्डिंग करायचो. तिकडे शिवडीला आमच्या दादांकडे जाऊन आम्ही कॅसेट टू कॅसेट रेकॉर्डिंग, ह्या सगळ्या गोष्टींना त्या वयात ते गोल्डन एज असतं. मला असं वाटतं की मी माझ्या पण विद्यार्थिनींना सांगते की हे तुमचं गोल्डन एज आहे. तुम्ही ह्याच्यात जेवढं तुम्ही घ्याल, तुमचं शरीर असं बोलेल, ॲब्झॉर्ब करेल आणि बोलेल अजून येऊ दे, अजून येऊ दे. आणि मग त्या ज्या सेटवरती जाणं वगैरे व्हायचं, त्यावेळेला मी बघायचे की अरे हे काही सोपं काम नाही आहे बापरे. म्हणजे 4 स्टेप्सचं आपण जर बघितलं, काउंट केले, तर ते किती वेळा करायला लागतं. आणि बापरे, म्हणजे कधी कधी तर तो नायक किंवा नायिका बेस्ट असतील तर कुठेतरी टेक्निकली प्रॉब्लेम असतील, मग परत नाचा, मग परत त्यांच्याकडून काहीतरी चुका होऊ शकतात. त्यामुळे मला अशी शुअरिटी नव्हती की मी करिअर म्हणून नृत्य दिग्दर्शिका होईनच असं. कारण मला स्वतःला, मी अभिनय ह्या क्षेत्रात पण थोडं काम केलंय, मॉडेलिंग केलेलं आहे. त्यामुळे माझं असं सगळीकडे हे पण करायचं, हे पण करायचं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मग एक दिवस मला माझ्या किशोपाल मॅडमनी सांगितलं की एका नृत्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली की हे बाई तुला बसवायचंय. मग त्यावेळेला मला असं झालं, बापरे हे किती कठीण काम आहे, कुठून आणायचे स्टेप्स, कुठून येतात डोक्यात आणि कसं असतं. मग हळूहळू मग ते बसवलं मी. आणि मग हळूहळू या गोष्टींची सवय, कसं काम करायचं, कसं स्टेप सुचणार किंवा काय विचार करावा लागतो, ते हळूहळू मग ती सवय होत गेली. बरोबर. पण ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. आणि मग त्याचं तुम्हाला पूर्ण नियोजन करावं लागतं. आणि मगच तुम्ही त्याच्यात काहीतरी करू शकता, चांगलं काम करू शकता. अगदीच. ताई, आत्ता तुझ्या दोन्ही गुरूंचा तू इथे उल्लेख केलास. आणि मला असं वाटतं की तुझ्या ज्या शैली आहेत सगळ्या, तर माझ्या मते तुझे बरेच गुरु असतील किंवा बऱ्याच जणांकडनं शिकण्याचा तुला एक छान योग आलाय. तर जरा आम्हाला त्याच्याबद्दल सांग ना. कारण असं म्हटलं जातं, जेव्हा तुम्ही एखादी कला शिकता त्यावेळेला जितक्या गुरूंचं मार्गदर्शन घ्याल, तुमच्यामध्ये फरक पडत जातो, तुम्हाला नवीन विचार मिळतो आणि विचारांची समृद्धी कायमच वेगळ्या वाटेवर घेऊन जाते. तर त्याबद्दल सांग ना. कथ्थकच्या प्रवासामध्ये जे आले
ते माझ्या गुरुवर्या डॉक्टर सौ मंजिरी श्रीरामदेव यांच्यामुळे खूप उशिरा आले, पण त्यांनी खूप आत्मविश्वास दिला की अगं करू शकतेस, तू इतकी नाचतेस. आणि मधल्या काळात बॉलिवूड आणि लोकनृत्य ह्यांचे वर्ग, यांचे वर्कशॉप, त्यांचे कार्यक्रम इतक्या प्रमाणावर ते झाले होते, पण असं वाटत होतं, कारण माझं भरतनाट्यम पूर्ण नाही झालं. माझ्या मॅडमकडे मी काही कारणास्तव सोडावं लागलं. पण मग असं वाटलं की एक तरी कुठली कला आपली शास्त्रीय पूर्ण असायला पाहिजे. आपण इतकं करतोय तर शास्त्रीय कलेचं एक आपल्याला ज्ञान असायलाच पाहिजे. म्हणून मग मी देवबाईंकडे जॉईन झाले आणि मग त्यांच्याशी बोलून करून मग ह्या प्रवासात आले आणि खूप साऱ्या गोष्टी मग कळल्या, काय असायला पाहिजे, काय नसायला पाहिजे. आणि असं करत करत विशारदपर्यंतचा प्रवास पूर्ण झाला. खूप छान अनुभव आहेत त्याचे. देवबाईंनी खूप सांभाळून घेतलं, कारण ह्या सगळ्या व्यस्त शेड्यूलमध्ये कथ्थक पूर्ण करणं, तेवढा रियाजाला वेळ देणं आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी कमी पडत होते. पण ठीक आहे, छान विशारद झाले आणि असं वाटायला लागलं की चला एक तरी आपण शास्त्रीय शैली पूर्ण केली. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तू ज्या ज्या सगळ्या गुरूंची नावं घेतलीस ताई, ती इतकी मोठी नावं आहेत. अर्थात देवबाई म्हणजे तर काय म्हणायचं त्यांच्याबद्दल, की खरोखर एक असा ज्याला म्हणतो ना की स्फूर्तीदायक एक स्रोत असतो आणि त्यांच्याकडे नुसतं पाहिलं तरी असं वाटतं की काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आणि तू असं म्हणतेस जेव्हा की एक शास्त्रीय शैली मला पूर्ण शिकली पाहिजे, त्याच्यामध्ये मी मास्टरी केली पाहिजे. आणि अशा वेळेला जेव्हा तू स्वतः एक एस्टॅब्लिश कोरिओग्राफर म्हणून नाव कमवतेस, तेव्हा तुला पुन्हा एकदा काहीतरी चांगलं शिकावं, ज्याच्यामध्ये मास्टरी मिळवावी असं वाटतंय. खूप छान ताई. पहिल्यांदा अगदी म्हणजे सुरुवातीचा तो काळ, त्या काळात जाऊया परत एकदा, ज्यावेळेला पहिला डान्स तुझा कोरिओग्राफर म्हणून तू सेट केलास किंवा एक ग्रुप डान्स ॲक्टिव्हिटी केलीस, कसा होता ग तो अनुभव? खूप छान होता. म्हणजे झालं काय, मी साधारण म्हणजे खूप कमी वयाची असताना मी ह्या क्षेत्रात वळले असं मला वाटतं. कारण साधारण मी FYला असेल, 12वी नंतर FYला होती, तेव्हा मी ओले त्या पानात नावाचा कार्यक्रम केला, सुरू केला. अगदी प्रॉपर 2-2.25 तासाचा. आणि ना मला असं वाटतं की काहीतरी वेगळी गाणी आपण लोकांपर्यंत आणायला पाहिजेत असं मला नेहमी वाटायचं, की काहीतरी वेगळं. म्हणजे आमच्या परळ विभागामध्ये आजूबाजूला खूप नृत्याचे कार्यक्रम असलेले ग्रुप होते, कार्यरत होते. बघायचे मी जाऊन त्यांचे कार्यक्रम, खूप छान छान करायचे ते. पण मला असं वाटायचं की आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे, वेगळं. मग काही ना मी गाण्यांची चॉईसेसच थोडेसे वेगळे ठेवलेले. जसे हे गाणं आहे ओले त्या पानात सोनिया उन्हात, ते गाणं सांगा मुकुंद कुणी हा पाहिला, त्याच्यावरती मग मी ती पूर्ण स्टोरी बसवलेली. शिवराज्याभिषेक बसवला. आणि म्हणजे मराठी पाऊल पडते पुढे या एका गाण्यामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म, त्यांचं शिक्षण आणि राज्याभिषेक असं 5 मिनिटांमध्ये मी तो प्रवास दाखवला होता. आणि त्यावेळेला ना खूप आवडला लोकांना. हा जो नवीन मी प्रयत्न केला तो खूप आवडला. अशी वेगळी फिटे अंधाराचे जाळे हे गाणं मी डुएटमध्ये बसवलं होतं. म्हणजे गाण्यांचे जे चॉईसेस होते ते सगळे असे वेगळे घेतले होते. आणि मग तो अनुभव खूप छान होता की काहीतरी आपण वेगळं करतोय. माहीत नव्हतं की लोकांना आवडेल का, पण मी थोडीशी कुठेतरी मला आत्मविश्वास होता की लोकांना हे जरा वेगळं आहे तर आवडेल. आणि आवडलं लोकांना. आणि अजूनही माझा तोच प्रयत्न असतो. माझ्या कार्यक्रमामध्ये कुठेतरी एक 4-5 गाणी अशी असतात की अरे ह्याच्यावर पण नृत्य होऊ शकतं, असा प्रेक्षकांकडनं मला प्रतिसाद नेहमी येतो. किंवा आत्ता इतक्या वर्षानंतर असे प्रेक्षक येतात की काहीतरी यावेळी आम्हाला वेगळं बघायला मिळणार, असा एक थोडासा प्रयत्न असतो. आणि त्याच्यातनं मी खूप खुश असते. ती जी गाणी मला भावलेली असतात ना, ती मुळात मला आनंद देतात. आणि मग म्हणजे विद्यार्थ्यांना कधी कधी ती माहीतही नसतात. पण मग माझा जो स्वतःचा ग्रुप आहे त्यांच्यावरती मी हे एक्सपेरिमेंट करत असते. आणि मग जेव्हा ती लोकांसमोर येतात ना, तेव्हा ते अरे वा क्या बात आहे, मस्त असं होतं. आणि मग बरं वाटतं की चला आपण काहीतरी एक प्रॉपर वे मध्ये आहोत असं. कविता ताई, प्रत्येक कोरिओग्राफरची एक स्वतःची सिग्नेचर स्टाईल असते. कधी ती आपसूक येते, कधीतरी ती डेलिबरेटली करावी लागते. तर तुझ्या कोरिओग्राफीमध्ये आम्हाला बऱ्याचदा तुझी सिग्नेचर स्टाईल दिसते.
तर काय आहे त्याच्या मागचं कारण, आणि जो नृत्य प्रवास आहे किंवा तुझी जी कोरिओग्राफी करण्याची स्टाईल आहे त्याचं तू श्रेय कोणाला देशील, कोणाचा पगडा आहे त्याच्यावरती असं वाटतं तुला? जी माझी स्वतःची जी स्टाईल आहे त्याला मी असं म्हणेन की अनुभव जास्त, म्हणजे सगळे प्रकार, भरतनाट्यम, लोकनृत्य, त्याच्यानंतर थोडंसं मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे थोडंसं बॅले आणि कथ्थक, या सगळ्या शैली शिकल्यामुळे एक थोडंसं एक असं वाटतं ना की मी जेव्हा एखादं नृत्य स्वतःवरती किंवा माझ्या ग्रुपवरती बसवते तेव्हा मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा एक सार यायला पाहिजे. मग तो बऱ्यापैकी ठरवून असतो की आपण हे असं यायला पाहिजे किंवा आपल्या नृत्यामध्ये हे दिसायला पाहिजे की जसं आता तू म्हणालीस की ते कळतंय की ही शैली तुझी आहे, तसं समोरच्याला वाटलं पाहिजे की हिची शैली आहे किंवा काही स्टेप्स माझ्या ह्याच्यात असतातच. तर मी म्हणते की कॉमन असतात पण मला सगळ्यांना माहिती आहे की ही मॅडमची स्टाईल आहे. तर ती स्टाईल मी स्वतःहून थोडीशी डेव्हलप केली आहे. आणि म्हणायला गेलं तर पगडा म्हणाल तर मगाशी आपण अनेक माझ्या गुरूंबद्दल सांगितलं, तसंच माझे अप्रत्यक्ष गुरु म्हणून मी म्हणेन की सरोजजी खान. हां, म्हणजे जेव्हा आपण ॲक्च्युली ह्याच्यामध्ये 10वी नंतर जेव्हा आपण खरं थोडं समजायला लागत असतं, त्याच्या आधी आपण थोडेसे असतो की चला आई सांगते किंवा ह्याच्यात असतो. पण 11वी नंतर म्हणजे जेव्हा त्यांचं 1, 2, 3 आलं, मी 11वीला होते आणि मी ते गाणं रात्रभर व्हिडिओ कॅसेट लावून बघून पूर्ण तशीच्या तशी मी माझी एक हे डान्स तो तयार केलेला एका कार्यक्रमात करायचा होता म्हणून. आणि मग तिथून ना मग ती आवडायला लागली त्यांची स्टाईल की खूप छान, म्हणजे त्यांच्या कशा त्या 2 किंवा 4 बीटला स्टेप्स चेंज होतात किंवा इतकं सुंदर. म्हणजे मला खूप वाईट वाटतंय की मला ह्या गोष्टीची कल्पनाच नव्हती की त्यांचे विले पार्लेमध्ये क्लासेस होते. आणि जेव्हा आपलं लॉकडाऊन होतं त्यावेळेला नुकतातच मी सोशल मीडियाचं काम आमचं कविता डान्स अकॅडमीचं चालू केलं होतं. माझ्या मैत्रिणी दोघी करतात. तर तेव्हा लॉकडाऊनमध्ये आता काय करायचं, काम चालू केलं आणि लॉकडाऊन झाला. मग आता सुरू तर केलंय, मग आता रोजच्या 2 पोस्ट द्यायच्या कशा. मग आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आम्ही करवल्या म्हणजे. तर त्याच्यामध्ये मला माझ्या मैत्रिणींनीच सुचवल्याप्रमाणे, कांचन माझी मैत्रीण आहे, तिने सुचवलं की तू ब्लॉग लिही म्हणून. ब्लॉग काय, मला कसं शक्य होणार ब्लॉग लिहिणं, अगं तू इतकी छान बोलतेस, जे बोलतेस तेच उतरवायचंय. असं करत मग मी ब्लॉग लिहायला सुरुवात केली प्रत्येक अभिनेत्रींवरती. आणि मग तेव्हा ते कसं, जेव्हा आपण ब्लॉग लिहितो तेव्हा त्या व्यक्तीविषयी आपल्याला माहिती असावी लागते. मग यूट्यूबला जाऊन त्यांची माहिती, मग ते पॉइंट्स काढायचे आणि ते सगळं करता करता सरोज खान यांचं त्याच दरम्यान निधन झालं. मग आता तो ब्लॉग लिहायचं ठरलं की आता पुढच्या आठवड्याचं मी त्यांच्यावर लिहीन. मी सांगते तुला, मी यूट्यूबवरती जाऊन त्यांची जेव्हा माहिती घेतली, एक लिहिता लिहिता मी 3 ब्लॉग लिहिले त्यांच्यावरती. एवढं मटेरियल मिळालं मला. आणि त्यावेळेला मला कळलं की ह्यांचे क्लासेस होते. इतकं वाईट वाटलं की अरे मी 6 महिने, म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला इतकं वाटतं किंवा आपल्याला उत्सुकता असते आणि मग मला माहितीच नव्हतं, मग का नाही गेली. मला एक 6 महिने जरी त्यांच्या हाताखाली थोडंसं ट्रेनिंग घेता आलं असतं स्वतःसाठी. आपण त्याचा उपयोग किती करू हा नंतरचा भाग आहे, पण आपल्याला समृद्ध करतं ना. कुठलाही गुरु आपल्याला जेव्हा कला देतो तेव्हा आपल्याला त्यांच्याकडून खूप मिळतं, भरपूर मिळतं. मी तर म्हणते मला प्रत्येक गुरुविषयी हीच भावना आहे की गुरुच तुम्हाला समृद्ध करतो, गुरु शिवाय काही नाही. त्यामुळे मला असं तेव्हा ते मग जाणवलं. आणि मग मी म्हणेन की माझ्यावर थोडासा त्यांच्या नृत्यशैलीचा नक्कीच पगडा आहे. कारण बऱ्याचदा म्हणजे तुझे सगळे आम्ही व्हिडिओ पाहत असतो तुझे सोशल मीडियावरचे, आणि त्यावेळेला कुठलंही गाणं असू देत, तुझं प्रेझेंटेशन इतकं पीसफुल असतं, इतकं एनर्जेटिक असतं, आणि ॲट द सेम टाईम की सहजता असते तुझ्या नृत्यामध्ये. आणि तू जे सांगतेस आता की गुरुंमुळे हे सगळं, तर खरंच गुरु आपल्याला जे देतात ना ते नाही दुसरं कोणी देऊ शकत असं वाटतं. आणि
इस्पेशली नृत्य, गायन, वादन, हो. इथे तर गुरु पाहिजेच पाहिजेच. पाहिजेच. तोच करेक्ट करतो ना तोच आपल्याला. करेक्ट करतो. नक्कीच. म्हणजे मला अजून एक मेन्शन करावं असं वाटेल की 2011ला मी 4 परीक्षा दिल्या कथ्थकच्या आणि 2011ला मला थोडासा प्रॉब्लेम लक्षात आला. म्हणजे मला लेफ्ट साईडला थोडासा प्रॉब्लेम आहे आणि मला डॉक्टरनी सांगितलं कथ्थक सोडायचं. हां, म्हणजे मला L5चा थोडासा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं तू नाही, कारण तू फुटवर्क वगैरे जास्त आणि ते व्हायचं. म्हणजे मी जेव्हा तत्कार वगैरे करायचे किंवा काय तर मला त्रास व्हायचा. 4 वर्ष माझं कथ्थक बंद होतं. आणि आता करायचं काय म्हटलं, आपण शिकायचं ठरवलं होतं. एक तरी म्हणजे मी असं नेहमी म्हणायची ह्या भूतलावावरून वरती जायच्या आधी मी विशारद असेन, असं मी बोलायची. एक तरी कला मी जाताना विशारदची घेऊन जाईन. आणि म्हटलं आता करायचं काय. आणि माझी मुलगी पण देवबाईंकडे शिकायची. मग तिला मी सोडायला वगैरे जायचे. त्यावेळेला मला बाई बोलायच्या, अगं कविता, मागून येऊन सोप्पं सोप्पं शिकून विशारद झाल्या, तू इतकी चांगली नाचते, कर. म्हणजे त्यांना इतकं माझ्याविषयी वाटायचं. मग असा विचार केला की चल बघूया. मग 4 वर्षांनी मी परत 2015ला जॉईन झाली त्यांच्याकडे. सोप्पं सोप्पं करता करता मग काय सोप्पं आणि काय कठीण. एकदा मी तिकडे जेव्हा असते नृत्याच्या ठिकाणी तर मी पूर्ण जग विसरते. पूर्ण ते एक स्थान असं आहे की मला अख्खं जगाचा विसर पडतो. अगदी. आणि मग करता करता मी विशारद झाले. म्हणजे गुरु आपल्याला किती, म्हणजे गुरुला आणि त्यांना असं कळकळीने वाटायचं, त्या बोलायचं ते कळायचं की अरे. म्हणून मी प्रत्येक वेळेला त्यांना त्या म्हणतात पण किती वेळा बोलशील. म्हटलं नाही, ह्याचं सगळं श्रेय तुमच्याकडे आहे आणि तुम्ही बोललात, त्याची इंटेन्सिटी मला दाखवली म्हणून मी विशारद होऊ शकले ना, तर तेही परत 4 परीक्षा करून थांबलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि मग तोच वारसा आपण चालवतो. म्हणजे मी तर प्रत्येक माझ्या विद्यार्थिनीला हेच सांगत असते, अगं कर ग, पुढे जाऊन लग्न करशील, काय होईल, जेवढं जमते तेवढं करा, जेवढ्या पटापट परीक्षा देता येईल तेवढा करा, पुढचं कोणी बघितलंय. असा मी एक अप्रोच ठेवते. ताई, जेव्हा तू कोरिओग्राफी करत असतेस तेव्हा पहिल्यांदा म्युझिक ऐकतेस, शब्द ऐकतेस, की तुझ्या समोर आधी त्याचं व्हिज्युअल येतं, म्हणजे त्या प्रसंगाचं व्हिज्युअल येतं? काय प्रोसेसमध्ये जाऊन तुझी कोरिओग्राफी तयार होते? मला स्वतःला असं वाटतं एखादं गाणं आहे, जर मी एखादं गाणं सिलेक्ट केले तर स्वतः मला जर ते बसवायचे तर मी कमीत कमी 7 ते 8 वेळा आधी ऐकते. ऐकल्यानंतर ते शब्द, सगळ्यात आधी तर शब्द आपल्याला, कारण शब्दांवरच आपल्याला स्टेप द्यायची असते. आणि अर्थात म्युझिक पण आहेच. म्हणजे काही गाणी अशी असतात की ती म्युझिक ओरिएंटेड असतात, त्याच्यामध्ये बीट्स भन्नाट असतात, तर शब्द इतके नसतात. पण काही गाण्यांना दोन्हीचं तेवढंच मिळालेलं असतं, पण शब्द हे तितकेच महत्वाचे. आणि त्या शब्दाला अनुसरून मग व्हिज्युअलायझेशन. पण पहिला मी जेव्हा गाणं ऐकते तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एक असा छोटासा आराखडा येतो की असं आपल्याला बसवायला पाहिजे, किंवा काही म्युझिकमध्ये आपण काही एंट्री एक्झिट ह्याच्यात द्यायला पाहिजे, थोडेसे उतार चढाव द्यायला पाहिजे. पण शब्द खूप महत्वाचे आहेत. शब्द आणि म्युझिक अर्थात दोन्ही गोष्टी आहेत, पण शब्द भावले पाहिजेत ते मनाला, आणि त्या शब्दांना आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे असतात. त्याच्यामुळे ते खूप महत्वाचे आहेत. म्हणजे शब्द आणि म्युझिक यांचा बॅलन्स सांभाळत कोरिओग्राफी केली पाहिजे असं तुला वाटतं? नक्कीच. ताई, तुला आजपर्यंत स्वतःची आवडलेली कोरिओग्राफी कुठली? अर्थात सगळ्याच कोरिओग्राफी लाडक्या असतात, पण अशी कुठली चॅलेंजिंग कोरिओग्राफी होती की जी आजही एकदम तुला जवळची आहे आणि जिच्याबद्दल तुला खूप आत्मीयता आहे? असं सांगणं थोडंसं कठीण आहे, कारण खूप कार्यक्रम, म्हणजे इव्हेंट्स, बाहेरचे इव्हेंट्स पण खूप केले आहेत. माझ्या अकॅडमीचे स्वतःचे इव्हेंट्स पण खूप झालेत. म्हणजे भरपूर कार्यक्रम आम्ही स्वतःचे केलेले आहेत. पण खरंच सांगणं कठीण आहे की मला आवडलेली आणि भावलेली. पण मी तरी म्हणेन की जी प्रोसेस सुरू झाली ही माझी नृत्य दिग्दर्शिका म्हणून, तर ते सुरुवातीचे जे काही होते माझे, सांगा मुकुंद कुणी हा पाहिला, उषक काल होता होता काळ रात्र झाली, या गाण्यांना कोणी हात नाही घालत. मग त्या उषक कालवरती मी पूर्ण बॅले टाईप नृत्य बसवलं होतं, आणि ते पण
माझ्या वयाच्या 19व्या वर्षी. अच्छा. तर ते मला जरा खूप असं चॅलेंजिंग वाटलं होतं की आता आपल्याला काहीतरी वेगळं द्यायचं आहे एवढ्या कमी वयामध्ये. तर त्यावेळेला ते खूप चॅलेंजिंग होतं, पण तरी सुद्धा मी केलेल्या सगळ्याच कार्यक्रमाबद्दल मला तेवढीच आत्मीयता आहे आणि मी तिकडे जगत असते तो कार्यक्रम. एखादा असा मजेशीर किस्सा आठवते कोरिओग्राफी दरम्यान घडलेला? कोरिओग्राफी दरम्यान म्हणण्यापेक्षा कार्यक्रमामध्ये आमचे खूप किस्से होतात, खूप होतात. एखादा सांग ना आम्हाला. एका चॅनलसाठी ना मी 36 गाण्यांवरती कोरिओग्राफी केली होती. पुण्याला त्याचं आमचा कार्यक्रम होता, तो शूट होतं, म्हणजे लाईव्ह प्रोग्राम होता. तर त्या 36 गाण्यांमध्ये इतकी गाणी होती, म्हणजे मधुबालापासून माधुरीपर्यंतचा तो प्रवास होता. आणि ना आर्टिस्ट त्यांनी जरा म्हणजे कमी आर्टिस्टमध्ये त्यांनी सांगितलं होतं, त्याच्यामुळे आमची खूप पंचायत झाली होती की त्याच मुली 2 गाण्यांमध्ये चेंज करून पुन्हा 3ऱ्या गाण्याला येणं. ऍक्च्युली ते नव्हतं, म्हणजे प्रॅक्टिकली शक्य नव्हतं, पण त्यांचं बजेट आणि त्या सगळ्यामध्ये ते बसवायचं होतं म्हणून आम्ही ते केलं होतं. पण नंतर जसा तो कार्यक्रम सुरू झाला, एक 8-10 गाण्यांनंतर मुलींची फार तारांबळ व्हायला लागली आणि ते चेंजेसमध्ये कोणीतरी हिचा ड्रेस उचलून ती जी मुलगी धावत पळत यायची आतमध्ये, तिला तिचा तिकडे दिसला नाही की ती दुसरीचा उचलून घालून तयार व्हायची. आणि मागे मेकअप रूममध्ये असा कल्ला नुसता की तू माझा ड्रेस घेतला, मी इथे ठेवला होता. आणि नंतर आम्ही एंड ऑफ द कार्यक्रम पूर्ण असा ना डोंगर तयार झालेला, एवढे कॉस्ट्युम्स आम्ही वापरले होते आणि शोधाशोध करायला एका मुलीचा ड्रेस मिळत नव्हता. तर माझे जे बाकीचे सपोर्ट करणारी जी टीम होती ते लोक पण शोधतायत, पण त्यांना माहित नाही नक्की आपण काय शोधतायत. आणि जो प्रकार मेकअप रूम मध्ये घडला होता ना, तो खूप मजेशीर होता. म्हणजे नंतर आम्ही सगळेजण मेकअप रूम मध्ये बसून फक्त हसत होतो. ऑब्व्हियसली एवढा सगळा चेंज ओव्हर असल्यानंतर. आणि खूपच म्हणजे काही गोष्टी कसं असतं, अनुभवाने शिकतो. अगदी. आता त्या कार्यक्रमाचा अनुभव मला पूर्ण आयुष्यभरासाठी मिळाला की काय करायला पाहिजे आणि काय करू नये. म्हणजे माझ्याकडे कार्यक्रमाच्या दरम्यान एक लिस्ट आहे रूल्सची, एक साधारण 18-19 रूल असतील. ते रूल ना सगळे कार्यक्रमाच्या अनुभवाने बनलेले आहेत. मी काहीही त्याच्यात असं बसून हा रूल नाही. सगळे कार्यक्रमाचे अनुभव आल्यानंतर मग तो रूल बनतो की नाही, हे नाही. आपण म्हणतो डूज अँड डोंट, तसं म्हणजे काय करायला पाहिजे, काय नको करायला पाहिजे. तर ते तसं प्रत्येक कार्यक्रम मला शिकवतो. म्हणून तुझे कार्यक्रम फ्लॉलेस दिसतात आम्हाला. म्हणजे कळत नाही की चेंज ओव्हर होऊन ती मुलगी किंवा ती लेडी आली आहे अचानक स्टेजवरती, हे नाही लक्षात येत. आणि स्वतः मला असं वाटतं की म्हणजे मी थोडंसं असं म्हणते की मी थोडीशी परफेक्शनिस्ट आहे, असं मी स्वतःच. म्हणजे मला सगळं असं चांगलं व्यवस्थित लागतं, हे असं नाही असं लागतं. थोडंसं NCC केलेलं आहे शाळेत असताना, तर तेव्हाची ती एक आपल्या शिस्त म्हणा किंवा काय, मग ती शिस्त मी माझ्या स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करते. मग आपोआप माझ्या बरोबर ज्या काम करणाऱ्या माझ्या मुली आहेत त्या पण तसाच फॉलो करतात आणि मग तो एकंदरीतच शिस्तबद्ध असा कार्यक्रम होतो. खूप छान सांगितलंस की नृत्याच्या कार्यक्रमासाठी एक चेकलिस्ट असणं, काही रूल्स असणं आणि ते सगळ्यांनी फॉलो करणं खूप महत्वाचं आहे. आणि अर्थातच तुझा हा एवढ्या वर्षांचा अनुभव आहे. किती वर्ष झाली ग हा सगळ्या प्रवासाला? आता गेल्या वर्षी मी 30 वर्ष पूर्ण केली वर्धापन दिन नृत्य वर्गांचा. पण त्याच्या आधीची काही 2-3 वर्ष जी मी पकडली नाहीत, म्हणजे प्रॉपर ठाण्यात मी आल्यानंतर जो क्लास माझा सुरू झाला त्याला 30 वर्ष पूर्ण झाली. आणि 30 वर्षामध्ये अकॅडमी आणि माझा स्वतःचा एक प्रोफेशनल ग्रुप आहे जो बाहेरचे इव्हेंट्स करतो किंवा कार्यक्रम करतो, त्यांचे पण वेगळे अनुभव आहेत आणि ह्यांचे असे 2 पद्धतीने माझं काम चालतं. एक माझ्याकडे डान्स अकॅडमी, कविता डान्स अकॅडमी, जिथे विद्यार्थिनी शिकायला येतात आणि मग ते परफॉर्मन्स करतात. आणि माझा स्वतःचा एक आस्मिक रंगमंच म्हणून माझी संस्था त्या कार्यक्रम करते, त्याचा पण एक वेगळा माझा ग्रुप आहे प्रोफेशनल. वा. आजपर्यंत किती देशांमध्ये आणि कुठे कुठे जाऊन कार्यक्रम केलेस? देशात असं नाही म्हणता येणार, पण महाराष्ट्रात खूप केलेत आणि दिल्लीपर्यंत आम्ही गेलेलो आहोत. महाराष्ट्रात खूप केलेत कार्यक्रम आणि कार्यक्रम वेगवेगळे. म्हणजे माझ्या कार्यक्रमामध्ये वारसा लोकनृत्याचा, नृत्य सखी, त्याच्यानंतर नुकताच मी आमच्या अकॅडमीच्या परळच्या ब्रांचचा रवींद्र नाट्य मंदिरला
छायागीत नावाचा कार्यक्रम केला 100 कलाकारांना घेऊन. तर त्या छायागीतमध्ये आम्ही पूर्ण म्हणजे तो काळच मी उभा केला होता आणि खूप छान मजा आली. 65 गाणी होती त्याच्यामध्ये. 2011ला मी स्वतःचं प्रोडक्शन सुरू केलं, सणांच्या ग माहेरी. म्हणजे सगळे सण आम्ही नृत्याच्या माध्यमातून अगदी गुढीपाडव्यापासून होळीपर्यंत असे सगळे सण आम्ही त्याच्यात दाखवायचो. 65 कलाकारांच्या संचातला तो कार्यक्रम, मोठा सेट वगैरे असं सगळं मोठं होतं, तामझाम सगळा मोठा होता. साधारण 50च्या वर आम्ही कार्यक्रम केले आणि नंतर मग थांबवलं कारण खूप दमछाक व्हायला लागली. पण त्याचा पण एक्सपिरियन्स खूप छान होता. म्हणजे डिटेलिंग खूप केल्या होत्या आपल्या सणांच्या, छोट्या मुलींपासून अगदी आपला विवाह पण आपण त्याच्यात दाखवलं होतं. मग त्याच्यानंतर मग ते थांबवलं कारण क्लास आणि ह्यांचे मेळ, कार्यक्रमाचे मेळ व्यावसायिकरित्या जमेनासे झाले. पण आत्ता जेव्हा मी अकॅडमीचे कार्यक्रम करते तेव्हा माझे ना थीम बेस्ड कार्यक्रम असतात. तर खूप छान वाटतं. म्हणजे एखादी थीम आपण दिली. आता गेल्या वर्षी आम्ही गुरुपौर्णिमेला पाऊस थीम दिली होती. मग थीम आपण एखादी एंटर केली ना की मग त्याच्यामध्ये सगळ्या टाईपची गाणी येतात. म्हणजे म्हणजे पावसाचं गाणं लोकनृत्यावर आधारित पण असतं, क्लासिकल मध्ये पण असतं, म्हणजे शास्त्रीय पण असतं, थोडंसं असं कंटेम्पररी बेसचं पण असतं. आणि मग ती मजा येते. म्हणजे कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी जेव्हा प्रेक्षक येतो तेव्हा त्याला सगळं बघायला मिळतं. म्हणजे घन घन माला नभी दाटल्यापासून अगदी अवधूत गुप्तेंचं सोनेरी उन्हात हिरव्या रानात, ही सगळी गाणी त्याच्यामध्ये येतात. आणि मग खूप छान येतं. आता आम्ही परत आता गुरुपौर्णिमा जेव्हा ह्या वर्षीची आहेत, आम्ही श्रीकृष्ण थीम आहे. असं दरवेळेला गुरुपौर्णिमेची थीम आणि माझ्या अॅन्युअल प्रोग्रामची थीम असते. एक वर्ष आम्ही गेल्या वर्षी 30 वर्ष पूर्ण झालंय म्हणून आम्ही वर्धापन दिन केला. तर त्याचा आम्ही वारसा लोकनृत्याचा, कारण मी लोकनृत्याची बेस असलेली, पहिल्यापासून मला लोकनृत्यासाठी ओळखले जायचे अगदी सुरुवातीला. मग हळूहळू शिकायला लागले आणि हे, तर मग मला ते लोकनृत्य सगळी करायची होती. आणि मग अकॅडमीच्या त्या ब्रांचेस सगळ्या लोकांना आम्ही सामावून घेतो. मग म्हणजे अगदी 4 वर्षापासून 60च्या पुढच्या वयोगटातले सगळे एका कार्यक्रमात इन्व्हॉल्व्ह होतात आणि एका थीम मध्ये असतात. तुझ्या अकॅडमीबद्दल पण थोडंसं सांग ना. म्हणजे तुझ्याकडे काय वयोगट आहे? म्हणजे अर्थात आम्हाला माहितीये की अगदी लहान ह्याच्यापासून तू आता म्हणालीस की अगदी 60-65 पर्यंत, पण थोडंसं सांग ना अकॅडमीबद्दल. 3.5 अगदी 2.5 वर्षापासूनचे पण फोन येतात, पण तेवढे नाही घेत मी. पण 3.5-4 वर्षाच्या मुलींना बघून घेते. आणि मग आता तर सोशल मीडियामुळे आपण भरपूर घराघरात पोहोचतो. म्हणजे फॉलोअर्स वाढलेत किंवा काय. आणि मग तू जसं मगाशी म्हणाली की व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेला आम्हाला असं वाटतं की अरे हे सोपं आहे, छान आहे, आपल्याला जमू शकतं. तर हे जमू शकतं ही जी भावना आहे ना, त्या भावनेतनं भरपूर फोन येतात की मॅडम तुमचे व्हिडिओ बघतो, आम्हाला असं वाटतं की आम्हाला हे जमेल. आत्तापर्यंत मला 72 वयाच्या पण लेडीजचे फोन आलेले आहेत आणि काही आहेत पण माझ्याकडे. मग माझ्याकडे सगळा वयोगट असतो. आत्ता गुरूंच्या कृपेमुळे मी कथ्थक पण शिकवायला गेल्या काही वर्षात शिकवायला सुरुवात केली. तर कथ्थकचे म्हणजे माझ्याकडे वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळे बॅचेस आहेत, एकातच सगळं नसतं. माझ्याकडे वेगवेगळ्या एज ग्रुपचे बॅचेस असतात. मग छोट्या म्हणजे त्या वयोगटातलेच मुली त्या बॅचमध्ये असतात, लेडीज म्हणा, यंगस्टर म्हणा. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला माहिती आहे की ह्या मुलींना किंवा ह्या लेडीजना काय जमेल आणि मग तशाच स्टेप्स आपल्याला देता येतात. मिक्स केल्यानंतर थोडासा प्रॉब्लेम होतो की एखादी लेडीज खूप चांगली नाचणारी असते तर एखादीला जमत नाही, मग त्यांचं मेळ घालणं ना थोडं कठीण होतं. मग असं माझ्या 3 ब्रांच आहेत. त्या तिन्ही ब्रांचमध्ये असे भरपूर म्हणजे लेडीजच्या बॅचेस आहेत की ज्यांच्यावरती मी त्यांच्या कलेनी कोरिओग्राफी करते. आणि मग तो कार्यक्रम आम्ही दरवर्षी करतो. आणि प्रत्येक कार्यक्रमाला मला असं वाटतं, म्हणजे आमची स्वतःची टॅगलाईन आहे की आठवड्यातनं 2 तास स्वतःसाठी. आम्ही जेव्हा सुरू केलं सोशल मीडियाचं काम तेव्हा मग आम्ही ह्या टॅगलाईन वरती की आठवड्यातले 2 तास स्वतःसाठी. मग ते ऐकूनच अरे फक्त 2च तास द्यायचेत ना, एक थोडासा आपण लगेच कनेक्ट होतो. बऱ्याच लेडीजचे फोन येतात की मी फोन स्वतः अटेंड करते, त्याच्यामुळे मी पहिला वयोगट विचारणार की तुम्ही
ऑफिस गोईंग आहात का घरी आहात, म्हणजे त्याप्रमाणे मी त्यांना बॅच सांगते. मग आम्हाला जमेल का? म्हटलं बघा, नृत्य ही गोष्ट इतकी सोपी नाहीये की मी तुम्हाला एका फोनमध्ये सांगेन नाही नाही जमेल तुम्ही या जॉईन करा, असं नाहीये. तुम्हाला प्रत्येक, आजही मी किती पण एवढी वर्ष दिली असली तरी मी देवबाईंकडे जाते. म्हणजे ते आपण कनेक्ट पण राहतो आणि सगळ्याच गोष्टी असतात. तर त्यामुळे मी जास्तीत जास्त प्रयत्न करीन की कमी वेळामध्ये तुम्हाला हे नृत्य शिकवण्याचा. पण असं नाहीये की तुम्ही आत्ता जॉईन झालात आणि 4 क्लासमध्ये तुम्हाला आलं आणि तुम्ही एक व्हिडिओ केला, असं नाही होत. त्यामुळे आणि माझा प्रयत्न असा असतो की म्हणजे मी नेहमी हे बोलते की बघा, की जे देवाचे लाडके असतात ना त्यांना देव कला, कोणतीही कला बहाल करतो. मला असं वाटतं की, आणि मग ही कला इतकी समृद्ध आहे, इतकी मोठी, कुठलीही कला, मग तेवढं तुम्ही पोहोचायला पाहिजे. मग शास्त्रीय नृत्याविषयी मला बोलायचंच नाहीये, कारण त्याच्यात तो रियाज, त्याच्यावर गुरूंवरती विश्वास, तुमचे स्वतः किती तुम्ही त्याला वेळ देता, या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत, जसं आपण एखादं चित्रपट गीतावरती नाचणं, फोक डान्स आहे, या गोष्टींवरती नाचणं, हे थोडंसं आपण सोपं नक्कीच करू शकतो. मग मी त्यांना सांगते की बाबा तुम्ही ऑलरेडी ह्या प्रवासात खूप उशिरा आला आहात. ठीक आहे, खूप लेडीज माझ्याकडे खूप मनोगत व्यक्त करतात, कोणाच्या घरी नव्हतं पसंत, कोणाच्या सासू सासऱ्यांमुळे किंवा जबाबदाऱ्यांमुळे किंवा ऑफिसमुळे इतक्या गोष्टी त्यांनी माझ्याकडे शेअर केलेल्या आहेत की मग असं वाटायला लागतं अरे आपण खूपच म्हणजे खूप नशीबवान आहोत की माझ्या आईवडिलांनी मला कधीच कुठल्याही गोष्टीला नकार दिला नाही, करायचे ना कर. तर मला असं म्हणायचं की मग त्या प्रवासात तुम्ही उशिरा आलेले आहात, तर थोडेसे तुम्ही शांतपणे जा, येणार, गुरुवर विश्वास ठेवा. आणि म्हणून मग ते सोप्या पद्धतीची एक शैली आम्ही निर्माण करतो आणि मग त्यांना आल्यानंतर त्यांना खूप आनंद वाटतो. खरं. ताई, आत्ता तू बोलता बोलता हे जे सगळं सांगत होतीस आम्हाला, आणि त्याच्यातनं असं मला विचारायचं वाटतं की आत्ता इंस्टाग्राम डान्सर्स खूप झालेत, खूपच रील स्टार खूप झालेत, आणि जेव्हा तू नृत्याला 30 वर्ष देतेस, त्याच्या अगोदरची 4 वर्ष तू मोजलीच नाही आहेस, आणि असे अनेक नृत्यगुरू आहेत किंवा नृत्य दिग्दर्शक आहेत, नृत्यांगना आहेत, तर त्यांनी एवढी वर्ष खर्च केल्यानंतर हे जे रील स्टार अगदी 30 सेकंदामध्ये स्वतःची कला दाखवतात, तर असं वाटतं का की नृत्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललाय, खूप जास्त बदललाय, खूपच. म्हणजे काय, रील्स मधनं नृत्य करणं म्हणजे नृत्य आहे, ठीक आहे, एखादी 30 सेकंदाची रील खरंच प्रभावीपणे आम्ही रील बघतो, मलाही ते ज्यांनी केलेलं असतं ते नृत्य अरे वा क्या बात आहे, म्हणजे अगदी छोट्या छोट्या एवढ्याशा मुली काय भन्नाट एक्सप्रेशन देतात, कुठून आलं, मला असं वाटतं क्या बात आहे. म्हणजे मी खरं सांगायचं तर मी जास्त रील बघत नाही, कारण काय झालंय की एक एवढं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, कधी कधी त्या रील बघून ना भीती वाटते, अरे बापरे हे एवढं सगळं चालू आहे, आपण कधी पोहोचणार इथपर्यंत. म्हणून मी नाही, पण थोडंसं अपग्रेडेड असावं म्हणून पण आम्हाला बघाव्या लागतात. पण एखाद दुसरी छोट्या मुलीची रील आली की असं वाटतं की अरे किती सुंदर, काय कसं मस्त करते असं वाटतं. पण त्याचा एक डिसएडव्हान्टेज असा आहे की ही डोक्यात हवाही जाऊ शकते की अरे मी तर एवढ्या, माझ्या रीलला एवढ्या व्ह्यूज आहेत, माझं एवढं आहे, मग काय म्हणजे. आणि अशा टाईपचे लोकांचे, आता मी एवढी वर्ष या फील्डमध्ये आहे त्यामुळे एक्सप्रेशनवरनं कळतं, तुम्ही काय सांगता आमचं ते एवढे व्ह्यूज आहेत आणि एवढं आहे, असं पण मला आपल्याला चेहरे वाचता येतात ना. पण म्हणजे सांगायचा उद्देश हा की ते रील करून बघा कसं आहे, 5-6 ओळींचं गाणं आहे तर ते 2-2 ओळी करून मग ते हल्ली एडिटिंग आणि हे सगळं मोबाईलमध्ये आल्यामुळे इतकं सोपं झालेलं आहे. म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या शाळेतल्या मुली पण मला सांगतात की असं एडिट, आणि मी बघत राहते की आम्हाला हे शिकायला इतकी वर्ष गेली आणि इतकं. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. सी, कुठलीही गोष्ट एखादी जेव्हा चेंज होतो तेव्हा त्याचे ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज असतात. म्हणजे मला असं वाटतं ह्या गोष्टीचा मुलांनी चांगल्या पद्धतीने वापर करून घ्यायला पाहिजे. जे टेक्निकली जे इन होता आहेत ह्या गोष्टीचा खरंच खूप चांगल्या पद्धतीने आपण वापर करू शकतो. पण त्याच्याबरोबर ही पण एक चुकीची गोष्ट घडते की नृत्य म्हणजे
30 सेकंदाची 40 सेकंदाची किंवा 1 मिनिटाची रील म्हणजे नृत्य नाही. तुम्ही जेव्हा, मी ह्याच्यामध्ये एक सिंपल उदाहरण सांगेल की मी जेव्हा शिकायला सुरुवात केली, आमच्याकडे नव्हते असे एसीचे स्टुडिओ नव्हते ना, आमच्याकडे समोर आरसे नव्हते. अजूनही माझ्या परळच्या क्लासमध्ये आरसा नाही आहे, एसी नाही आहे. एवढ्या मोठ्या माझ्या शाळेच्या हॉलमध्ये आमचा क्लास चालू असतो. पण आरसा नसेल तर मग तो डान्स क्लास थोडासा, म्हणजे मी पण माझ्या कोलशेटच्या ह्याच्यात आरसे लावून घेतले, कारण थोडं ट्रेंड बरोबर तुम्हाला जावं लागतं. मग माझं असं म्हणणं असतं की आरशाचा वापर करा तुम्ही चांगला. तुम्ही समोर उभं राहून की मला हे एक्सप्रेशन कसे वाटतात, मी मुलींना नेहमी म्हणते, अगं आरशामध्ये उभे राहून करेक्ट करा स्वतःला, पोस्चर्स तुमचे करेक्ट करा. तर आरसा नसेल तर क्लास म्हणजे थोडंसं असं हे होतं. हा ट्रेंड आलेला आहे की आरसा आणि सगळं म्युझिक सिस्टीम आणि हे, तर आरसा नसेल तर त्यांना जमतच नाही क्लासला. तर हे थोडंसं चुकीचं आहे. आरशावरनं मला एक सांगावंसं वाटतं. गेल्या वर्षी आमचा एक कार्यक्रम होता ॲन्युअलचा, तर माझं एक नृत्य होतं, लेडीज बरोबर मला करायचं होतं. आणि ग्रँड रिहर्सलच्या आधी 4 दिवस मी छान प्रॅक्टिस केली. मस्त आरशात बघून मी नाचते आपली, मस्त. म्हटलं मी कुठेच चुकत नाही, अरे वा वा हे गाणं माझं रेडी झालंय ह्यांच्याबरोबर. ग्रँड रिहर्सलला गेलो, ग्रँड रिहर्सलला मी चुकत होती. मी म्हटलं असं काय होतंय. मग माझ्या लक्षात आलं की मी आरशात बघून मी काही चुकत होती, त्या आरशात बघून मी करेक्ट करत होती. पण ग्रँड रिहर्सलला समोर काहीच नव्हतं ना. मग आता आम्ही असं करतो की कार्यक्रमाच्या एक 10 दिवस आधी आम्ही विदाऊट आरसा नाचतो. शिकताना ठीक आहे, मलाही त्याचा खूप उपयोग होतो. म्हणजे मला आरशात मागे काय चाललंय किंवा मागच्या काय चुकत असतील तर मला ते करेक्ट करणं खूप सोपं पडतं. पण परफॉर्मन्ससाठी तुम्हाला आरशात समोर नाचणं कॉन्फिडन्स नाही, कारण आपण आपलं चुकलं तरी आपण मागे आरशात बघून मागच्या बरोबर करेक्ट करतो. मग मी बरेचदा आम्ही असं करतो की 10 दिवस आधी आम्ही उलटी प्रॅक्टिस घेतो, कारण तिकडे कुठलाच आरसा नसतो ना. बरोबर. आणि मला असंच म्हणायचं की रील, आणि आपण रील मजा म्हणणार, मलाही रील करायला खूप आवडतात, मजा येते की एक त्या झोनमध्ये आपण जातो, चला कॅमेरा आहे छान, आपल्याला जे वाटतं ते आपण नाचतो, ज्या आपल्या सुप्त इच्छा राहिलेल्या असतात त्या आपण रीलमधनं कव्हर करतो. पण एक 10 मिनिटाचा सलग जो नाच करायचा असतो त्याच्यासाठी तुम्हाला तेवढी तालीम किंवा रियाज ह्या गोष्टी पण तितक्या इम्पॉर्टंट असतात ना. अगदी. म्हणजे मला रील करणाऱ्यांना असं काही म्हणायचं नाही, ते एन्जॉय करतात आणि ते छानही वाटतं. पण नृत्य म्हणजे रील नाही किंवा रील म्हणजे नृत्य नाही. तुम्हाला तेवढा वेळ द्यावाच लागतो. शेवटी साधना आहे. साधना आहे, ती साधना आहे नक्कीच. आणि मला असं वाटतं की नृत्य ही तर अशी गोष्ट आहे की तुम्ही त्याचं जर नीट रियाज नाही केला किंवा त्याच्याकडे स्वतःकडे नीट नाही पाहिलं तर ते थोडं हळूहळू दुर्लक्ष होतं त्या गोष्टीकडे. आणि मला असं वाटतं की एक गाणं आहे समजा, त्याच्यावरती मी 10 दिवस खूप रिहर्सल केली, तर ना तुम्हाला ना त्यातले पॉइंट्स मिळतात. अजून आपल्याला काय करता येईल, जेवढे जास्त रियाज करणार, जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करणार, तेवढं तुम्हाला त्या नृत्यातले छोटे छोटे डिटेलिंग मिळतात. आणि मग तुमचा परफॉर्मन्स पूर्णतः समृद्ध होतो आणि मग प्रेक्षक त्याच्याशी कनेक्ट होतात. परफेक्ट. मला असं वाटतं की मला सगळे म्हणतात की मॅडम तुमचं खूप छान असतं, तुम्ही मस्त करतात, तुम्हाला बघत राहावं असं वाटतं. म्हटलं मग त्याच्यावर काम करा. ठीक आहे, थोडं पहिल्या वेळेला नाही जमणार, दुसऱ्या वेळेला नाही जमणार. आणि मला असं खूप आवडतं, ओपन असते मी, तुम्ही मला विचारा काय करू. मी कथ्थकसाठी पण मुलींना नेहमी हे सुचवत असते की अगं तुमच्या हातात एक छान खेळणं आहे, 1,00,000-1,50,000 रुपयाचं म्हणा, 50,000चं, त्या खेळण्याचा वापर करा. पडंत करा, स्वतःचं पडण तुम्ही रेकॉर्ड करा. रेकॉर्ड करून तुम्ही एक ताल अख्खा रेकॉर्ड करा. तुम्ही जाताय ऑफिसला जाताना तुम्ही कानात टाकून परीक्षेच्या आधी तरी तुम्ही 1 महिना हे केलं, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होणार. सतत कानावर पडल्यामुळे. किंवा तुम्ही एखादं बंदिश तुम्ही नाचा, स्वतःचीच रेकॉर्ड करा आणि मग बघा तुम्ही ती चालता बोलता. आणि म्हटलं 100% तुम्ही हे 15 वेळा करून बघा, 100% तुम्हाला ती आठवणार परीक्षेच्या वेळेला. याचा वापर करा. आता किती छान छान टेक्निक्स आलेले आहेत असं मला वाटतं. म्हणजे नाही बरोबर आहे, कारण एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, त्याच्यामुळे ही मतं तयार होणं किंवा हे इतक्या कॉन्फिडेंटली सांगणं अगदीच खरं आहे ताई.
ताई, काय वाटतं की प्रसिद्धी आणि क्रिएटिव्हिटी याचा बॅलन्स कसा सांभाळला पाहिजे आत्ताच्या या सगळ्या नृत्यांगनांनी किंवा आर्टिस्टनी? की प्रसिद्धी 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 बरोबर आहे, पण मला असं वाटतं क्रिएटिव्हिटी ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर काय सांगशील तू याबद्दल? नक्कीच क्रिएटिव्हिटी खूप इम्पॉर्टंट आहे, पण असं आहे म्हणजे मला वाटतं की एखादी मी गोष्ट क्रिएट केली आहे तर ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसिद्धी पाहिजेच. तुम्हाला जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता तेव्हा ती लोकांपर्यंत गेल्यानंतर त्यांचं ॲप्रिशिएशन मिळाल्यानंतर तुमचं अजून तुम्हाला वाटतं की अरे अजून आपण काहीतरी करायला पाहिजे. नो डाऊट कुठे थांबायचं हे तुम्हाला माहिती पाहिजे. दृष्टी बदलते असं वाटतं याच्यामध्ये, म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि प्रसिद्धीचा बॅलन्स सांभाळताना आपली दृष्टी पण बदलते असं वाटतं? दृष्टी बदलते, पण मला असं म्हणायचं की कुठे थांबायचं हे तुम्हाला माहित पाहिजे. आता प्रसिद्धीसाठी मी काय करायला म्हणजे खूप अशा गोष्टी दिसण्यात येतात आपल्याला की व्ह्यूजसाठी बऱ्याच गोष्टी, पण मला असं वाटतं की तुझं जर स्वतःचं तुझं नाचणं इतकं प्युअर असेल, कुठलंही असू दे, लोकनृत्य असू दे, लावणी असू दे, अगदी शास्त्रीय तुम्ही कथ्थक करा, भरतनाट्यम करा, ते प्युअर असेल ना तर प्रसिद्धीसाठी आपण काही वेगळे गोष्टी करायची गरज नाही. पण आजकाल ना सगळं बदललंय. हे व्ह्यूज आणि ह्याच्या मागे जे काही चाललेलं आहे ना, म्हणजे आम्हीही करतो. मी असं बोलणार नाही की आमचंही सोशल मीडिया हँडल आहे, आम्ही स्वतः टाकत असतो. मला असं वाटतं मी त्याकडे कशा दृष्टीने बघते ते मी सांगते की मला असं वाटतं मी व्ह्यूजसाठी कधीच कुठली गोष्ट केलेली नाही. व्ह्यूज मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर ठीक, चांगलं आहे. पण मला असं वाटतं की आपण एखादी गोष्ट केली आणि आपण टाकली तर त्या लेडीजना जो आनंद होतो, किंवा मला असं वाटतं की मी एखादी गोष्ट क्रिएट केली आहे तर ती ना आपण लोकांपर्यंत पोहोचवली, मग ना मला त्याच्यातून शिकायला मिळतं. आता हे मी केलं ना तर अजून मला काहीतरी वेगळं करायला पाहिजे, वेगळं. बस मी ह्या दृष्टिकोनातनं ते करत असते. आणि सततचं तुमचं करणं जे आहे ना ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. सतत माझ्यासाठी असं असतं की काम हे काम आहे, ते करत राहा. तुम्ही विचार नका करू की त्याला व्ह्यूज किती मिळाले आहेत किंवा मला किती. मी सुरुवातीला जेव्हा सुरू केलं, आत्ता 4 वर्षापर्यंत माझे फॉलोअर्स पण खूप कमी होते. मग हळूहळू अचानक गेल्या 2 वर्षापूर्वी माझ्या एका रीलला काय बाई सांगू कसं सांगू 1 मिलियन झाले. आणि मी तर सोडूनच दे, मी कधीच जात नाही, मी पेजवर जाऊन कधीच बघत नाही. माझ्या मुली बघतात आणि टाकतात, मॅडम हे बघा ह्याला एवढे व्ह्यूज आले. पण मग असं ते झालं आणि मग तिथून थोडेसे जास्त लोक कुठून कुठून ओरिसावरना कुठून दिल्ली, पंजाब, कुठून मला फोन येतात, ऑनलाईन चालू करा तुम्ही, ऑनलाईन आमच्यासाठी काय नाही आहे का. आणि मग असं होतं की ऑनलाईनचं आता कोरोनाच्या वेळेला केलं ऑनलाईन, पण ऑनलाईनची ती मजा नाहीये. आणि आपण काहीतरी आपलं करायचं आणि द्यायचं, म्हणजे राईट लेफ्टचे घोळ खूप आहेत. कारण कॅमेरा समोर तुम्ही उभे राहिल्यानंतर मग मी जेव्हा ऑनलाईन घेत होती तेव्हा मी दोन्ही साईडनी शिकवायची. आता बघा हा तुम्ही उजवा आहे ना, आता मी मागून तुम्हाला दाखवते, म्हणजे एफर्ट्स घेत होती. पण ऑनलाईनच्या माध्यमातून मला त्या काही गोष्टी पटत नाही, कारण आपलं नाव झालंय, लोक आपल्याला कनेक्ट होत आहेत, आपल्याला फोन करतात. आता परवाच मला ओरिसावरनं फोन होता, कलकत्त्यावरनं वगैरे फोन असतात, धुळे, परभणी, पुणा, की मॅडम तुम्ही ऑनलाईन चालू करा. पण मी असं कसं आहे, लोक आता आपल्याकडे येत आहेत आणि मग आपण काहीतरी करायचं आणि मग म्हणायचं मग मजा नाही, कारण ते त्याला अर्थ नसतो. म्हणून मग मी सांगते नाही, आम्ही ऑनलाईन नाही करत असं. या सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर, म्हणजे क्रिएटिव्हिटी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जेवढं क्रिएटिव्हिटी कराल ना तेवढं तुम्हाला स्वतःला एक आत्मिक समाधान मिळेल. अगदी, मला खूप आत्मिक समाधान मिळतं. अगदी. ताई, आता जेव्हा तू कोरिओग्राफी करतेस किंवा तुझ्याकडे एवढ्या सगळ्या स्टुडंट्स येत आहेत, तर त्यावेळेला तू ॲज अ स्ट्रिक्ट गुरु म्हणून त्यांच्याशी बोलतेस का खूप इमोशनल तुझा कनेक्ट असतो त्यांच्याशी? दोन्ही गोष्टींचा मेळ घालावा लागतो. पण लेडीज ज्या येतात त्यांच्याशी म्हणजे इमोशनली थोडंसं, कारण कसं आहे, येणारा जो वर्ग आहे माझ्याकडे तो ऑफिसमधला, म्हणजे ऑफिस सांभाळून सगळं घरदार सांभाळून येणारा जास्त आहे, म्हणजे 35च्या पुढचा. त्यांच्या घरात पण काही ना काही प्रॉब्लेम असणार, ऑफिसमध्ये असणार, त्या ताणातून येत असतात. आणि मी पण इथे जर ताण दिला तर ते का करतील माझ्याकडे? बरोबर. मला असं वाटतं की इथे पण अरे बापरे, आता मॅडम प्रॅक्टिस नाही करून गेली, आज मला जमले ना, आता मॅडमचा ओरडा खायला लागणार, तर ते नाही येणार.
तर प्रॅक्टिसची जी जिम्मेदारी असते ती मी आणि माझ्या ज्या टीचर्स असतात ते घेतात. कधीतरी थोडंसं बोलायला लागतं की व्हिडिओ मग तुम्हाला का द्यायचे जर तुम्ही व्हिडिओ बघत पण नाहीत तर, म्हणजे असं थोडंसं बोलावं लागतं. पण जो अगदी शाळेतला जो क्राऊड आहे आणि कॉलेजमधला त्यांच्याशी थोडं स्ट्रिक्ट बोलते मी, कारण ते ना गोल्डन एज आहे. मी नेहमी असं बोलत असते, अगं तुम्ही गोल्डन एज आहे, काही तू 2 तास नाचलीस तर काही तू चक्कर बिक्कर येऊन पडणार नाहीयेस. मी असं बोलते त्यांना, हे तुझं एज इतकं छान आहे ना, तू आणि चक्कर आली ना मी आहे सांभाळायला, मी करीन आईला फोन, तुला जे काय प्राथमिक उपचार करायचे ते मी करेन, पण नाच बाई आधी नाच, असं मी सांगत असते. बरोबर. तर त्यांच्या बाबतीत थोडंसं मग स्ट्रिक्ट. ऍक्च्युली ना सगळ्यांना म्हणजे ना ही कला इतकी छान ना त्यांना कळत असतं, पण आत्ताच्या ह्या तरुण मुली आहेत त्याही किती बिचाऱ्या बिझी असतात. माझ्याकडे येणारा एक परळच्या माझ्या मुली आहेत त्या सगळ्या असं सगळं सांभाळत 7:30 पावणे 8ला अशा येऊन अशा थका हऱ्या असतात ना, मला असं वाटतं की चल ठीक आहे मग जाऊन दे, कर आत्ता हे कर, पुढच्या वेळी नाही आलं तर पुढच्या वेळी मला विचार, असं म्हणजे अशा पद्धतीने थोडंसं करून घेते. कारण त्यांना ते त्याच्यासाठी येतात, कुठेतरी त्यांचं पण नाचावं प्रेम आहे म्हणून येतात. बरोबर. मग तिकडे आपण स्ट्रिक्ट वातावरण ठेवलं तर ते नाही थांबणार मग, असं मला वाटतं. बरोबर. आणि येणाऱ्या ज्या स्टुडंट्स आहेत त्यातल्या 10% मुलींना ऍज अ नृत्यांगना म्हणून करिअर करायचं असतं, त्या आपसुक करतात आणि बाकी माझ्या ते आनंद घेण्यासाठी, आनंद घेण्यासाठी, खूप स्ट्रेस रिलीफ साठी आपण नृत्य म्हणजे आनंद, परमोच्च आनंद. अगदी. म्हणजे मी तर म्हणेन की तुम्ही त्या एक ध्यानस्थ होऊन म्हणजे कनेक्ट होतातच. म्हणजे तुझा विश्वास आहे याच्यावरती की हे आध्यात्मिक कनेक्शन आहे नृत्य करणं म्हणजे? कारण आणि मी अनुभवलंय. 1-2-3 वेळेला स्टेजवरती, आणि म्हणजे मी वेगळ्याच दुनियेत होती. मी अनुभवलेलं आहे. इवन मी माझ्या स्टुडिओमध्ये सुद्धा अनुभवते. एक अशी ना हलकीशी ना एक तार जाते. म्हणजे जेव्हा तुम्ही खरोखर तेवढे इन्व्हॉल्व असाल, मग ते नृत्य कुठलंही असू द्या, मग ते शास्त्रीय असू दे किंवा चित्रपटातलं असू दे, लोकनृत्य असू दे, माझं ना नाचावर प्रेम आहे. मला हे सगळ्या गोष्टी, मी जर क्लासिकल करणार तर मी तशीच करणार. मी स्वतःला सांगते, आता तू कथ्थक करतेस, तू लोकनृत्य करते, मग माझं ना असं मिक्स नाही होत. आणि हे मी मुलींना पण सांगते, नको तुम्ही स्वतःला सांगा, जे मी स्वतः अनुभव करते, जे ते मी सगळं समोरच्याला सांगते, असं देण्याचं. कारण मी देईन तर तो मला असं देईन. अगदी अगदी. काहीही मी हातचं राखून ठेवत नाही काही, आणि नाहीच. म्हणजे मला असं वाटतं की जेवढी तू प्रामाणिक राहशील कलेशी तेवढी प्रामाणिक. म्हणून तर मला इतकं म्हणजे कथ्थकचं मला जे माझं थांबलं होतं शिक्षण, म्हणूनच तर देवानी ते मला होऊ दिलं, करू दिलं. खूप अडचणी असतात, सगळ्यांना आहेत त्या, सगळेजण, कोणालाही देवानी एक संध दिलेलं नाही आहे आयुष्यात. कोणाला हे दिले तर कोणाला ते दिले, त्यातूनच आपण वाट काढत जायचं असतं. पण ही नृत्यकला इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे. कनेक्ट व्हा त्याच्याशी, कनेक्ट व्हा, त्याचं गांभीर्य, त्याची ताकद ओळखा, असं मी नेहमी सांगत असते. आणि खूप छान आहे, खूप. म्हणजे मी होते कनेक्ट. मी जेव्हा त्या 4 भिंतीमध्ये असते तेव्हा मला कुणाचंही काहीही डोक्यात नसतं. मी पूर्णपणे समर्पित असते. मग शिकवणं असू दे, माझं करणं असू दे, काही असू दे. आणि मी देवाची प्रचंड आभारी आहे की त्याने मला हे अशा पद्धतीने घडवलंय. वा ताई, आता आध्यात्मिक जे कनेक्शन आहे त्याच्याबद्दल तू बोललीस, आणि मला असं खरंच मनापासून वाटतं की ही जी नृत्यकला आहे, जी श्रीकृष्णाच्या बासरीपासून आणि शिवशंकराच्या डमरूपासून जन्माला आलेली, आणि आज ही हजारो वर्षांची लिगसी आहे, आणि त्याचं आध्यात्मिक कनेक्शन असल्याशिवाय ती इथपर्यंत नाही आली असं मला वाटतं. कारण खरंच खूप कनेक्ट होणं आहे. म्हणजे आपण साधं भजन म्हणत असताना आपल्या अंगामध्ये ताल येणं, ती पावलं करणं, किंवा वारी करत असताना जी पावली नाचली जाते झांज आणि सगळ्या मृदुंगाच्या नादामध्ये, किंवा गणपतीमध्ये सुद्धा आपण अगदी बेभान होऊन, अर्थात त्याचं स्वरूप खूप वेगळं आहे, त्यात तो विषय वेगळा आहे, पण तरी सुद्धा आपल्यामध्ये जो ताल आहे किंवा नृत्य इनबिल्ट आहे, आणि ते जे आपण छान पद्धतीने दाखवू शकतो, त्याचं माझ्या मते आध्यात्मिक कनेक्शन असल्याशिवाय ते येणार नाही. नक्कीच नाही. त्याच्यामुळे खूप छान तू आत्ता ते सांगितलंस, जे मला मनापासून वाटत होतं की तुझ्याकडनं यावं. ताई, असं कधी करिअरमध्ये झालं की सेल्फ डाऊट आला, किंवा असं वाटलं की बापरे मी काय करते, असं कधी झालं? म्हणजे कसं झालं, मी
साधारण FYला वगैरे असताना म्हणजे मी आधी शाळेत असताना एकांकिका वगैरे करायचे आणि मग नाटकाकडे पण थोडासा कल होता. मी आपले प्रतिथयश महेश मांजरेकर सर यांच्या डॉक्टर तुम्ही सुद्धा या नाटकामध्ये छोटीशी भूमिका केली होती. चंद्रकांत कुलकर्णी सरांनी दिग्दर्शित केलेलं आणि मग तिथून थोडीशी नाटकाला पण सुरुवात झाली होती. आणि पण जेव्हा दौरे असायचे ना तेव्हा नृत्य बंद होऊन जायचं पूर्णपणे. 8-8 दिवस आम्ही जायचो आणि मग पुन्हा नव्याने सुरुवात करायची म्हणा, असं सगळं व्हायचं. प्लस मला असं कुठेतरी वाटायचं की मला मॉडेलिंगमध्ये पण खूप इंटरेस्ट होता. म्हणजे ते मुखपृष्ठासाठी काही फोटोशूट वगैरे केले होते. मला सगळ्या दगडांवर पाय ठेवून ना कुठेतरी असं व्हायचं की हे करू का हे करू, जे करायचे ते बाकीचे मागे पडायचे. मग कुठेतरी ठरवायला लागलं की काहीतरी एकच करावं लागेल. मग थोडंसं मग नृत्यावरतीच पुन्हा कॉन्सन्ट्रेट करून मग त्याचे कार्यक्रम आणि मग नाटकात काम करणं सोडूनच दिलं. कारण मग ते वेळेचं गणितच जमायचं नाही, त्याच्यामुळे ते सोडूनच दिलं. मग थोडंसं डाऊट असं नाही म्हणता येणार, पण ना एकापेक्षा एक जेव्हा आलं तेव्हा पहिल्या फेजसाठी ना माझी विचारणा झाली होती. आणि विचारणा झाली आणि बऱ्यापैकी 15-20 दिवस त्याचे मेसेज आणि त्या प्रोसेसमध्ये मी होते. तर एखादी गोष्ट काहीतरी होते नवीन आणि आपण त्याच्या पहिल्या फेजमध्ये आहोत, तर ही भावना खूपच छान होती. म्हणजे मी सुरुवातीला स्वतःला विचारलं, मुलं लहान होती माझी, करायचं का की बाबा आपल्याला जमेल का, कारण थोडं ते शेड्यूल आणि ते तर माहिती आहे तुला की किती व्यस्त असतं माझे क्लास. पण मी म्हटलं चल एक वेगळा एक्सपिरियन्स येईल. आणि मग 15-20 दिवसानंतर अचानक सगळं बंद झालं आणि मग कळलं की नाही, म्हणजे माझ्या ठिकाणी कोणाला तरी दुसऱ्याला घेतं. तेव्हा खूप वाईट वाटलं होतं की कारण माझं काय होतं, मी एखादी गोष्ट जेव्हा ठरवते ना तर मला असं सगळे म्हणतात, म्हणजे माझ्या जवळचे, तू खूप ओव्हर एक्साइट आहेस. म्हटलं आहे मी, कारण मी ना अशी पोचते. म्हणजे आज पण मी श्रीकृष्ण ठरवली आहे थीम, तर मला दिसते ती थीम आणि मी तिकडे पोचली आहे ऑलरेडी की काय होणार आहे, कसं होणार आहे. तर मला खूप वाईट वाटलं होतं ते. मला थोडंसं डाऊट आलं की काय म्हणजे काय झालं, की म्हणजे असं का झालं, का आपल्याबरोबरच का. म्हणजे मला छान संधी मिळाली होती, कारण हे जे रियालिटी शो, कारण ती रियालिटी शोची मला वाटतं तेव्हा सुरुवातच होती आणि मराठीमध्ये पहिलं होतं. तर मला शिकण्याची प्रोसेस खूप छान झाली असती. कारण तिकडे तुम्ही तावून सुलाखून निघता, तुम्हाला सगळं करावं लागतं, सगळ्या टाईपचे नृत्य करावे लागतात, बसवावे लागतात सगळ्या. आणि मला ना अशा गोष्टी शिकायला खूप आवडतात आणि ते आपली एक स्ट्रेंथ पण वाढते ना. तर मला ते थोडं वाईट वाटलं होतं की असं का झालं. पण परत मी आली थोडी बॅक टू नॉर्मल, की करत राहायचं. संधीची तुम्ही अशी अपेक्षा करू नका असं म्हणणंही चुकीचं आहे. मी आजही संधीची अपेक्षा करते की कुठून तरी छान संधी येईल आणि मला ती ग्रॅब करता येईल किंवा मला माझं स्वतःचं हे दाखवता येईल टॅलेंट. तर तेव्हा थोडंसं मला खूप वाईट वाटलं होतं. मग नंतर मी झाली सेटल झाली. हो झाली. पण मग ते सीझन पण खूप होते ना नंतर. एकदा तर आमच्या देवबाईच होत्या तिकडे परीक्षक म्हणून. पण असं फार असं वाटलेलं, अरे एवढ्या चांगल्या मोठ्या कार्यक्रमासाठी माझं नाव बरोबर होतं कोरिओग्राफरमध्ये. पण मी नंतर ठीक आहे स्वतःला समजवलं, दुसरं काहीतरी नवीन, देवाच्या मनात काहीतरी वेगळं असेल की आपण आपल्याकडे एक वाक्य असतं की जे होतं ते चांगल्यासाठी होतं, हे बोलले आणि मग पुढे गेले. अगदीच. अशा खूप संधी आहेत की ज्या मला आल्या आणि गेल्या, अशा खूप आहेत. पण ठीक आहे, तू फेज विचारलीस म्हणून मी तुला ते सांगितलं. प्रसिद्ध कवी हरिवंश राय बच्चनजींचं जे वाक्य आहे की जिंदगी अगर मन की हो तो अच्छा, ना हो तो ज्यादा अच्छा. आणि माझ्या मते त्या ज्यादा अच्छा मध्ये आपल्यासाठी काहीतरी वेगळं लिहिलेलं असतं. नक्की. आणि मला अजून एक तुला प्रश्न असा विचारायचा आहे की तू जे इव्हेंट्स करतेस, कार्यक्रम करतेस रेग्युलरली, तर तुझ्या या नृत्य संस्थेला किंवा तुझं जे काही प्रोडक्शन हाऊस आहे, जे कार्यक्रम करतेस, तर त्याला काही वेगळा फायदा होतो किंवा काही वेगळ्या दृष्टीने लोक पाहतात? प्रचंड. म्हणजे मी महाराष्ट्र टाइम्सचा मटा सन्मान इव्हेंट केला, तर 3 वर्ष सलग केला, किंवा हिरकणी पुरस्कार, हे असे सगळे जे मोठे मोठे इव्हेंट्स आहेत
त्यांची प्रोसेस खूप वेगळी असते ना, हायली प्रोफेशनल असते, तिकडचं सगळं टेक्निकली गोष्टी खूप साऊंड असतात, तिकडे भरपूर शिकण्याची प्रोसेस असते. म्हणजे तो इव्हेंट इतका प्रभावीपणे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी, स्क्रीन आहे, ते आत्ता या आपल्याला आता नॉर्मल झाल्यात, पण काही वर्षापूर्वी त्या फक्त तिकडेच आपल्याला दिसायच्यात काही गोष्टी. मग मला जेव्हा मी अॅन्युअल करते किंवा काय, तर मग माझ्या लेडीजना हे सगळं काही माहिती नसतं की मागे माझा बॅकड्रॉप असतो, मोठा बॅकड्रॉप असतो. मी बॅकड्रॉप लावल्याशिवाय कार्यक्रम, म्हणजे नुसता माझा बॅनर नसणार, तर मी तिकडे सेट उभा करते. मग तिकडे इंडस्ट्रीमधल्या लाईट, साऊंड, आणि ते लाईट्स पण असे जे, म्हणजे मला आठवते 2018ला आम्ही कार्यक्रम केला, आशाताई आता गेल्या जस्ट, आशाताईंच्याच संपूर्ण गीतांवरती आम्ही ती थीम केली होती. तर तेव्हा आम्हाला भरपूर लोकांचे असे प्रतिसाद आले की आम्ही झी गौरव बघतोय, तुझा कार्यक्रम हा बघतोय. तर म्हणजे क्लासचा कार्यक्रम तो राहत नाही, क्लासपुरती मर्यादित नाही राहत, तर काहीतरी त्यांना मला वेगळं. आणि मी तेव्हा 100 रुपये तिकीट ठेवली होती, तर मला 2-3 प्रेक्षक येऊन मला बोलले की मॅडम तुम्ही 100 रुपये तिकीट म्हणजे खूपच कमी आहे, म्हणजे 1000 रुपये भरून बघावा इतका होता. क्लासचाच कार्यक्रम तो, अकॅडमीचाच होता, पण त्याला स्वरूप इतकं प्रोफेशनली. म्हणजे माझं असं म्हणणं असतं की ह्या लेडीज आत्ता करतायत, समजा आता ह्या वर्षभर आहेत माझ्याकडे, पुढल्या वर्षी माहित नाही काही ह्यांच्या प्रायोरिटीज चेंज झाल्या तर ह्या नसतील, मग हे कधी करतील. इथे आता मी त्यांना वर्षभर 2 वर्ष नाचवायचं आणि मग मी त्यांना कार्यक्रमाला त्या प्लॅटफॉर्मला न्यायचं, तर मला असं वाटतं ठीक आहे, चुकाल ना, 2-4 चुकाल, घाबराल ना, पण ठीक आहे ना, जा तुम्ही. आणि मग तेव्हापासून म्हणजे माझ्या हे पूर्ण कार्यक्रमाचं पहिला रंगीत तालीम त्याच स्टेजवरती, ज्या स्टेजवरती आपला कार्यक्रम असतो त्याच स्टेजवरती मी त्यांना रंगीत तालीम प्रॉपर तशीच देते. मग त्यांचा थोडासा धीर चेपतो आणि मग त्यांच्याकडे ज्या आठवणी येतात ना, मेमरीज, त्याच सगळ्या माझ्याशी बोलतात की त्या अमेझिंग असतात, लाईफ लॉंग असतात. मग त्याचा तो फायदा आहे. कुठलीही गोष्ट आपण शिकतो, बघतो, त्याचा फायदा आपल्या आयुष्यात करून घ्यायला पाहिजे, अगदी, असं मला वाटतं. फार सुरेख अप्रोच आहे ग तुझा, की जे मी शिकले, जे मी पाहिलंय ते माझ्या सगळ्या विद्यार्थिनींना सुद्धा मिळालं पाहिजे. उद्या त्या इंडस्ट्रीत काम करतील नाही करतील ही खूप पुढची गोष्ट, पण जेव्हा त्या माझ्याकडे शिकतात त्यावेळेला त्यांना एक प्लॅटफॉर्म किंवा त्या पद्धतीचा एक एक्सपिरियन्स देणं खूप छान. मला इतकं बरं वाटलं तुझ्याकडनं हे ऐकून, कारण फार कमी लोक असतात की क्लासचा कार्यक्रम आहे तर मग आपण मिनिमलमध्ये सगळं करू किंवा असं. पण म्हणजे माझ्याकडे, मी क्लासच्या कार्यक्रमाला माझ्याकडे 10 ते 12 लोकांची टीम असते, मेकअप आणि हेअरडू. म्हणजे त्यांना असं वाटतं ना, त्या जाऊन बसतात ना लेडीज, तेव्हा त्यांना असं वाटतं की मॅडम आज आम्ही असे सेलिब्रिटी होतो. त्यांना सगळ्या जे 3 कॉस्ट्युम असतात त्याचे सगळ्या अटायरप्रमाणे मी चेंजेस देते त्यांना, हेअरडूचे, असं सगळं. तो आणि तो जो इम्पॅक्ट असतो ना, म्हणजे त्यांनाच वाटत नाही, त्यांच्या घरच्यांना वाटत नाही. म्हणजे कितीतरी वेळा असं झालेलं आहे की घरचे बोलतात आम्हाला माहितीच नव्हतं इतका छान कार्यक्रम आम्हाला बघायला मिळणार. सो ह्या गोष्टी सगळ्या, जो आपण जे केलेलं असतं, आपलं काम जे आहे, आपण जे केलेलं आहे ते आपलं काम आपल्या कामातनं दिसायला पाहिजे. परफेक्ट, असं मला वाटतं की खूप छान आहे आपल्याकडे इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे सेटवाले आहेत, मेकअप, आणि त्यांनाही तेवढं काम मिळतं ना. आता मी जर ह्यांना सांगितलं, कारण इथून काही बायकांना तर मेकअपचं काहीच माहिती नसतं. मॅडम मेकअप, आता गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम आमचे असेच थोडेसे होमली असतात की घरून तुम्ही तयार होऊन या, पण अॅन्युअल पूर्ण डिटेलिंग असतं. अगदी नखशिखांत तयार झालेले असतात आणि छान. म्हणजे आम्ही सेल्फी पॉइंट वगैरे पण ठेवतो, जितकं आम्हाला त्यांना त्या दिवशी देता येईल. माझी सगळी टीम कार्यरत असते, माझे टीचर्सची टीम आहे, म्हणजे सृष्टी, स्मृती, कांचन, सगळे हे लोक जे सगळे आहेत ना, ते सगळे त्या दिवशी कार्यरत असतात. भरपूर आहेत, नावं घ्यायला गेले तर भरपूर लोक आहेत. आणि मग आम्ही सगळे मिळून त्यांच्यासाठी एक असा तो दिवस अविस्मरणीय असतो त्यांच्यासाठी. ते लक्षात राहिले पाहिजे पुढच्या अॅन्युअल पर्यंत. वा, क्या बात आहे ताई. अगदी शेवटाकडे आलोय. मला तुला विचारावं असं वाटतं की आज जेव्हा 30 वर्ष झाली आहेत आणि तू पाठी वळून पाहतेस स्वतःच्याच प्रवासाकडे, काय वाटतं ग तुला? म्हणजे काय इमॅजिन केलं होतं, त्यातलं काय पुढे आलं, काय पाठी राहिलं, काय सुटून गेलं, काय वाटतं? सुटून तर गेलं, म्हणजे मला असं वाटतं की अजून फोकस असायला पाहिजे होतं. म्हणजे आता मी
वयाच्या 36व्या वर्षी कथ्थक शिकायला सुरुवात केली. माझं कसं झालं, माझ्या आई वडिलांनी मला कुठल्याच गोष्टीला नकार नाही दिला. त्यांचा पूर्ण सपोर्ट होता. म्हणजे आता काही गोष्टी ऐकते ना मी जेव्हा लेडीज सांगतात, म्हणजे अरे मी किती नशीबवान की मला यातलं काहीच फेस करायला नाही लागलं, की त्यांनी फक्त कसं होतं की त्यांना त्यातलं काही समजायचं नाही, तर थोडासा मार्गदर्शनाचा अभाव होता. म्हणजे मला जर असं त्यावेळेला परफेक्ट व्यक्ती कोणी बोलली असती की नाही तू हे खूप छान करतेस, तू कथ्थक जॉईन कर, मला असं वाटतं मी भरतनाट्यम केलंय मग मला कथ्थक नाही करता येणार, ह्याच चुकीच्या समजाखाली मी कितीतरी वर्ष होती. पण मी एक दिवस गेली देवबाईंकडे बसली, मी भरतनाट्यम झाले, मला करायचंय, म्हणजे मला असं म्हणायचं की तो फोकस मी अजून असायला पाहिजे होता जशा आजकालच्या मुली असतात. खूप कौतुक वाटतं मला, खूप. आणि अशा मुली जर माझ्याकडे आल्या असल्या ना किंवा काय, तर मी ना त्यांच्याशी खूप खुलून बोलते, खूप बोलते त्यांच्याशी. अरे मस्त छान ग, आता माझ्याकडे एक जॉईन झाली आहे, ती थिएटर पण करते, कथ्थक पण शिकते, तर ती अच्छा काय करते तू थिएटरमध्ये, अच्छा सोडू नकोस हा, शेवटपर्यंत दोन्ही करा. म्हणजे ना माझ्याकडनं नकळतपणे 3-4 वाक्य ना तिला लगेच दिली जातात, तिने मागितलेली नसतात माझ्याकडे, पण माझ्याकडनं नकळतपणे हे करा छान, बघ हे वय परत मिळणार नाही, लवकर काय लग्न बिग्न करू नकोस, छान आधी कर, हातात काहीतरी ये, असं म्हणजे नकळतपणे. म्हणजे मला गाणं खूप आवडतं, म्हणजे मला गाण्याबद्दल प्रचंड, गाणी म्हणजे माझा वीक पॉईंट. मराठी हिंदी म्हणजे सगळी गाणी बऱ्यापैकी पाठ आहेत. म्हणजे मला बोलतात तुला हे गाणं पण माहितीये, ते गाणं पण माहितीये असं. तर मला ना गाणं शिकायचं राहून गेलं, ती थोडीशी खंत आहे. आणि बाकी म्हणशील तर आत्ताच्या पिढीकडे जे आहे, म्हणजे कुठे काय ऑडिशन, आता परवाच मी बघत होती इन्स्टाला एक ऑडिशनची, हे सगळं ना आता ह्यांना कळतं इन्स्टामुळे किंवा काय, ही खूप चांगली गोष्ट आहे. तसं आपल्या काळात नव्हतं, काहीच नव्हतं ना. म्हणजे जर मला असं वाटतं की माझ्या वेळेला सोशल मीडिया असतं तर मी त्याचा खूप छान वापर करून घेतला असता. असं त्या काही गोष्टी आहेत की खूप काही शिकले असते, मला सगळ्या नृत्यशैली शिकायला आवडल्या असत्या, तर हे सगळं. तर मग त्याच्यातून मला असं वाटतं, मी आत्ताच्या पिढीला सांगेन की तुमच्याकडे खूप छान एक माध्यम आहे, त्याचा तुम्ही ना छान वापर करून घ्या. खूप शिकण्यासारखं आहे. आता तर कितीतरी वेगवेगळे डान्स फॉर्म पण आलेले आहेत. कुठलीही कला वाईट नसते, तुम्ही कसे करता त्याच्यावर ते डिपेंड असतं. तुम्ही स्वतःला काय कसं प्रेझेंट करता, कुठे थांबायचं हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. मला माहितीये कुठे थांबायचं, आणि मला प्रत्येक गोष्ट मला सगळे म्हणतात तू हे पण करते, मला त्यावेळेला ती गोष्ट खूप आनंद देऊन जाते. नृत्याचं म्हणते मी, कुठलंही गाणं मला होता. काही वर्ष माझ्यावरती बॉलिवूडचा छाप होता, बॉलिवूड डान्सर, ठीक आहे. आज आपण माधुरी दीक्षित, आज इतकी म्हणजे तिने पण केलेलं आहे कथ्थक वगैरे, पण काय गाजवलंय. मध्यंतरीच्या काळात माझ्यावरती अगदी बॉलिवूडचा छाप होता की ही बॉलिवूड डान्सर आहे, त्याच्या आधी लोकनृत्य करणारी, तर असा तो एक माझ्यावरती छाप होता. पण मला असं म्हणायचं की त्या माधुरी दीक्षित किती सुंदर उदाहरण आहे. म्हणजे मी जेव्हा ब्लॉग लिहित होते तिच्यावरती, तेव्हा ते सगळी गाणी बघितली ना, अखिया मिला उपासना, मी तर अशी पण खूप डायहार्ट फॅन आहे, त्याच्यामुळे सगळी गाणी मला माहिती आहेत. पण तेव्हा जे गाणं बघितलं ते अखिया मिलाव, म्हटलं मी स्वतः करून बघितलं, म्हटलं बापरे हे कसं एका टेक मध्ये दिलं असेल. म्हणजे हे खरंच हे प्रतिभावान लोक आहेत की काय मेहनत घेत असतील त्या गोष्टीसाठी, एका शॉटसाठी. ते तिने जो दिलाय तो म्हणजे सोपा नाहीये. सो मला असं म्हणायचं की ह्या सगळ्या गोष्टी आता मी जर मागे वळून बघितल्यानंतर असं वाटतं की हे सगळं आत्ताच्या ह्या पिढीला खूप छान टेक्नो सेवी जो झालेला आहे त्याचा तुम्ही छान उपयोग करून घेऊ शकता स्वतःसाठी. किती आपल्याला ऑडिशन्स आणि ह्या सगळ्याचे पण आपल्याला दिसतात, पोस्ट दिसतात, त्याचा छान वापर करून घ्या आणि समृद्ध करा. जेवढं शिकता येईल तेवढं शिक्षण कधीच वाया जात नाही. कुठल्या लेवलला तुम्हाला काय उपयोगी पडेल तुम्ही काही सांगू शकत नाही. मी कधीच विचार केला नव्हता की मी कथ्थकचे नृत्याचे वर्ग काढेन. मी बाईंकडे गेली तेव्हा मला फक्त ती कला शिकायची होती, आत्मसात करायची होती. माझ्या डोक्यात तेव्हा अजिबात नव्हतं की मी, हल्ली असतं बऱ्याचदा पालकांचं की इथपर्यंत ह्या 10वी पर्यंत एवढ्या झाल्या मग एवढ्या परीक्षा, त्यांच्या डोक्यात असतं. पण मी कधीच असं नव्हतं की मला म्हणजे नृत्य वर्ग कथ्थकचे सुरू करायचे. नंतर ते आलं ओघाने, मी सुरू केलं, पण तेव्हा नव्हतं. तर मला असं म्हणायचं की शिका तुम्ही
खूप शिकण्यासारखं आहे आणि आता ते इतकं छान छान आहे. म्हणजे बॅले वगैरे हे सगळे प्रकार आता आपल्याला कितीतरी रील दिसतात हो. आणि छान त्यांचे वर्कशॉप्स पण होतात. आम्हीही वर्कशॉप्स करतो हम्म. खूप. आणि माझा असा प्रयत्न असतो की रेग्युलर डान्स क्लासमध्ये जे मी करत नाही ते वर्कशॉपमध्ये मी देण्याचा प्रयत्न करते. काहीतरी वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न करते. सो मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही छान मॅनेज करू शकता आणि ते करा, त्याचा आनंद घ्या. बाकी नृत्य तर आनंद देणारी इतकी सुंदर कला आहे. अगदी प्रश्नच नाही. आणि ताई आज तू आलीस आणि आज मनमोकळ्या गप्पा मारल्यास. आपण खूप भरभरून बोललोय तुझ्या प्रवासाबद्दल, एकूणच नृत्यशैलीबद्दल आणि तुझे सगळे अनुभव. आणि मी खरंच असं सांगेन तुला की ह्या अनुभवांचं एक पुस्तक लवकरात लवकर येऊ दे. याचं कारण असं आहे की तू जे काही अनुभवलंस ते पुढच्या पिढीला कसं कळेल. अजून 15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर तुझ्याकडे जे शिकून गेलेल्या मुली आहेत त्यांना सुद्धा कदाचित थोडीशीच माहिती तुझ्याबद्दल असेल, पण तू जे काही अनुभवलंयस या विश्वाबद्दल तर त्याचं एक पुस्तक आलं किंवा एखादा, जसं तू ब्लॉग लिहितेस तसं एखादं काहीतरी डिजिटल काहीतरी जर तू आणलंस, तुझे अनुभव आणलेस, तर माझ्या मते ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतील. त्यांना ती मार्गदर्शक तत्व म्हणून ती वापरली जातील. आणि जसं तू म्हणालीस आता की शिक्षणाला वयाची अट नाही, ते सतत घेत राहा आणि ते घेतल्याने फक्त समृद्ध होणार आहोत. त्यामुळे खूप खूप धन्यवाद तुला. आणि तुझ्या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी भरपूर शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडनं. थँक्यू सो मच. तुम्हाला सुद्धा, सर्व टीमला, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद की त्यानिमित्ताने माझा पूर्ण लेखाजोगा जो आहे, म्हणजे पूर्ण आयुष्य माझ्या समोर असं डोळ्यासमोर उभं राहिलं आणि मला छान वाटलं. खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला इथे बोलवलं आणि इतकी छान संधी दिलीत गप्पा मारण्याची. खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. ताई, आज तू इथे आलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपले जे प्रायोजक आहेत डोंबिवली नागरी सहकारी बँक, त्यांच्यातर्फे हे छोटीशी आठवण भेट तुला आणि कायम लक्षात राहील. आज इथे आली होतीस आणि ह्या पेनाचा नक्की वापर कर तुझी ऑटोग्राफ देण्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. या नृत्य प्रवासातली एक आनंद यात्री कविताताई कोळी आज आपल्या इथे आल्या होत्या. आपण सगळा त्यांचा नृत्य प्रवास ऐकलाय, भरपूर अनुभव ऐकलेत. आणि मला असं वाटतं की त्यांनी जे शेवटचं वाक्य सांगितलं ना की नृत्य कला आधी शिका, मग त्याच्यानंतर परफॉर्मन्सकडे जा आणि त्याच्यानंतर जर काही करता येत असेल तर त्या आध्यात्मिक शक्तीकडे स्वतः नीट पहा, ती अनुभवा. ती तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं देऊन जाईल. भेटत राहूया अशाच दमदार व्यक्तिमत्वांना आणि पुढच्या सगळ्या भागांमध्ये अशीच सुंदर सुंदर व्यक्तिमत्व आम्ही आपल्यासमोर घेऊन येणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा वेद भेट. अर्थातच आमच्या वेद थिएटरच्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.